याचा पी आहे ना आपली आता ते नागाचा गाव येत निघला. आला तिथल्या फटकणीमध्ये गुरुजी मातीने म्हणून मला प्रॉब्लेम आहे जरा डायरेक्ट कुठे दे कुठं खाली करते बनवून क्या काय ना हो विकून प्या काय क्या काय नाही कोण हो विकून प्या काय टेबल दिला तो काय हे काढ दे टेबल त्याचा वापर पकडायला येते आता जमिनीमध्ये सगळं काम घ्यायला लागतं टेबल होतं जंप करें ना तर मित्रांनो अतिशय रागीट असा बोनस जातीचा साप आहे मित्रांनो. या सापाला हात सुद्धा लावणं आपल्या जीवाला धोका असू शकतो. याला हात लावायला अतिशय खतरनाक ट्रेनिंग लागते, खूप अभ्यास लागतो. शक्यतो आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचाच वापर करा. याला हात तर मुळीच लावायचा नाही, कारण की याची जे जंप आहे मित्रांनो, हे आपण जोपर्यंत अशी डोळ्याची पापणी हलवली नाही तोपर्यंत हा जंप करतो ना बाईट करतो. हिमोटॉक्सिन म्हणून साप विष येतं या सापामध्ये. याचं नाव आहे इंग्लिशमध्ये रसल्स वायपर, मराठीमध्ये घोणस. हिमोटॉक्सिन विष येतं जे आपल्या रक्त ब्लड वाहिन्यावर अटॅक करतं. जिथे हा बाईट झाला तिथे आपलं मास गँग्रिंग होतं, मास सडक चालतं मित्रांनो. तर असा साप असल्यास याच्या भरपूर दूर राहण्याचा प्रयत्न करा, याला मारायचा पण प्रयत्न नको करा मित्रांनो. अतिशय रागीट साप आहे मित्रांनो. त्याचा तुम्ही आवाज रागीट झाला की त्याचा तुम्ही आवाज पाहू शकता. हा तुम्ही त्याचा आवाज पाहू शकता. हे तो चेतावणी देतो मित्रांनो समोरच्याला की तुम्ही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न नको करा, नाही तर माझ्या जीवापासून तुम्हाला धोका आहे. असा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो एक सारखा. हा त्याचा आवाज. हे पहा त्याची बाईट पण. आणि या जो साप आहे मित्रांनो, याला असा बरणीत भरण्याचा पण प्रयत्न नाही करायचा, कारण की बरणीत भरताना भरपूर रिस्क असते. कोबरा साप बरणीत इझिली जातो, हा घोणस साप बरणीत जात नाही.
याला शक्यतो बॅग वापरायची. मी बरणी इथे माझ्याकडे बॅग वगैरे नव्हती म्हणून मी इथे याला बरणीत पॅक केला. आमच्या गावावरून 3 किलोमीटरवरती रुधुदा गाव आहे, हॉटेल दाजीबा म्हणून इथे हा साप होता. अतिशय घोणस, अतिशय विषारी साप मित्रांनो. अजून तुम्हाला काही सापाविषयी माहिती पाहिजे असल्यास आमचं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र कल्पेश साळुंके नावाने. इंस्टाग्रामवरती पण आहे कल्पेश साळुंके 587 ID. तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमचे प्रश्न जे असतील ते. आम्हाला जेवढं माहिती आहे सापाविषयी, जेवढं नॉलेज आहे मित्रांनो, तेवढं आम्ही तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.